शुभांगी ज्ञानेश्वर पाटील प्रभाग क्रमांक 15 मधून लढत आहे. भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. मॅडम, आपल्या वॉर्डमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत जे नागरिकांना फेस करायला लागतात? ऍक्च्युली आमच्या वॉर्डात म्हणजे मेन तर ही एरिया रस्त्याच्या खाली असल्यामुळे पाणी साचायचं, तर बऱ्याचशा प्रमाणात ती म्हणजे ते प्रमाण कमी झालेलं आहे की तिथे पंप हाऊस लावल्यामुळे आता पाणी एवढं साचत नाही. तरी पण काही ठिकाणी आम्ही वेळोवेळी जेव्हा पावसाचं पाणी साचतं तेव्हा आम्ही पंप म्हणजे छोटे छोटे पंप पालिकेच्या माध्यमातून लावून ती समस्या हल करतो. तसेच लाईटची सगळ्यात मोठी समस्या आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही मोर्चे काढलेले, नाईक साहेबांकडेही जनता दरबारात हा प्रश्न लावून धरलेला. आताच आम्हाला असं आश्वासित केलं गेलं आहे MSCP कडनं की आम्हाला काही ठिकाणी जे आमचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते बदलून 11 kV देणार. ही केबलची समस्या आहे, केबल्स सगळ्या बदलणार आहेत, हे सगळं करणार आहेत. ह्या सगळ्यात प्रामुख्याने मोठी समस्या म्हणजे माझ्याकडे ह्या एरियात 5 मार्केट असल्या कारणाने ट्रॅफिकला खूप सामोरे जावं लागतं. तर इन फ्युचर आम्ही त्या ट्रॅफिक कशा प्रकारे हे करता येईल, पार्किंगची व्यवस्था नियोजन कशा प्रकारे येईल त्याच्यावर उपाययोजना करणार आहोत. मॅडम, आपण स्टँडिंग कमिटी चेअरमन पण राहिलात, आपण नवी मुंबई अधिकाऱ्यांना पण ओळखतात, तरी आता पुन्हा आपण निवडून जाणार आहात याची काही शक्यता आहेच नाही. मग अशा वेळेस काही अधिकारी जे लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न डावताना दिसतात, तर यावेळेस तुम्ही कसं होल्ड ठेवणार जर पालिका अधिकाऱ्यांवरती? प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे वडील म्हणजे सरपंच पदापासून तर त्यांनी ही कारकीर्द सुद्धा विरोधी पक्ष होते, स्थायी समितीचे सभापतीही होते आणि एक त्यांच्या माझ्या वडिलांच्या नावाचा एक वेगळा वलय होता. DR पाटील बोलल्यानंतर आजही त्या नावाने खूप जोश आहे आणि लोकांचे, मी भाग्यवान स्वतःला समजते की माझ्या वडिलांच्या नावाने आजही काही लोकांचे कामं चालतात. हे सगळ्यात मोठं मला माझ्या वडिलांसाठी. माझे काका भोलानाथ पाटील साहेब उपमहापौर होते आणि माझी आई ही महिला बालकल्याणचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे मला हे माझं जे घर आहे ते मला लहानपणापासून राजकारणाचं बालकडू भेटलेलं आहे. आणि जे अधिकारी आहेत, मी तर असं जेव्हा आपण पदावर म्हणजे 2 चाकं असतात एका बायसिकलचे, की पहिलं चाक म्हणजे राजकारणी आणि दुसरं चाक म्हणजे अधिकारी वर्ग. जर आपण त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने हे केलं तर अधिकारीही आपल्याला चांगलं हे करतात. पण काही जर अधिकारी म्हणजे जे आपल्याला महत्वाची कामं आहेत ना त्याच्यात जर हे खो घालणार असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. पण मला नाही वाटत की अधिकारी वर्ग, म्हणजे माझा तरी स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की नेहमीच अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे चांगल्या कामात. मॅडम, आरोग्याचा प्रश्न आहे. आपले हॉस्पिटल आहे तिथे MRI मशीन नाही आहे. आपलेही वॉर्डचे खूप लोक आपल्या हॉस्पिटलमध्ये जातात. मग आरोग्य सेवेसाठी आपण पालिकेकडे काय अप्रोच करणार? तुम्हाला सांगू इच्छिते की सगळ्यात आरोग्य म्हणजे हा माझ्या आवडीचा विषय आणि मी जेव्हा स्थायी समितीचे सभापती असताना मी आपल्या नव्या मुंबईतल्या सर्व हॉस्पिटलचे दौरे केलेले आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मला खूप आढळून आलेल्या आहेत की आपल्याकडे खूप छान अशा बिल्डिंग्स आहेत, खूप छान असे सगळं काही असताना काही गोष्टींची कमतरता आहे. आणि माझा जेव्हा अजेंडा मी सभापतीच्या कालावधीत वाचला गेला त्याच्यात मी एक वाक्य बोललेली की आपलं आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर आहे. कारण खरंच आपली आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवरच आहे आता सध्या स्थितीतही मी सांगेल. कारण काही इक्विपमेंट्स असूनही धुलखात पडलेले आहेत. ते इक्विपमेंट्स चांगल्या रीतीने लोकांना, कारण आपण ह्या नव्या मुंबईच्या लोकांचे कराच्या याच्यातनं उत्पन्नातनं तुम्ही तेच करताय, म्हणजे हा नव्या मुंबईच्या लोकांचं देणं लागतोय. मी माझ्या कारकिर्दीत छोट्या बच्चूंसाठी ICU मागितलेला, NICU मागितलेला आमच्या तुर्ब्याच्या हॉस्पिटलला आणि त्या सुविधा मी माझ्या कारकिर्दीत दिलेल्या आहेत, करून दिलेल्या आहेत. आणि इन फ्युचर ही मी आरोग्यासाठी खूप म्हणजे प्रयत्न करणार आहे की आज आपली नवी मुंबई ही एक टॉपची नवी मुंबई महानगरपालिका म्हणून गणली जाते. ह्या नगरपालिकेत आपल्या आरोग्याची सेवा ही टॉपची असली पाहिजे, ह्याकडे मी सातत्याने लक्ष देणार आहे. मॅडम, पहिल्यांदा आपण पॅनल सिस्टम फेस करतात नवी मुंबईमध्ये. मग पॅनल सिस्टम तुमचं सोपं ठरणार आहे का डिफिकल्ट ठरणार आहे, कठीण ठरणार आहे?
हे तर येणारा वेळ सांगणार आहे. पण तुम्ही मात्र पॅनल सिस्टममध्ये पण खुश आहात का ऍक्च्युली तसं? नाही, मी जो सिंगल प्रभाग होता त्याच्यात खूप खुश होती. पॅनल हा खूप म्हणजे एरिया ही खूप वाढते, परत बरोबर. काही गोष्टी ही मॅनेज करणं खूप कठीण जातात. मॅडम आपल्या रॅल्या निघतायत, लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्या? खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. लोक पहिलेही आपल्यासोबत आताही आपल्यासोबत हो, आहात. आम्ही हे एरिया म्हणजे मला महत्वाचं पाहिजे म्हणजे कोविडमध्ये आम्ही हा संपूर्ण तुर्भ्या विभागात मग आम्ही कोणाची एरिया अशी पाहिली नाही. आम्ही जे वडिलांचे आमचे संस्कार आहेत ते आम्ही हे केले जपले, की आम्ही येईल त्याला भावानी विवेक पाटील आणि मी दोघांनी आम्ही प्रत्येकाच्या दारादारात जाऊन धान्य असू दे, जे नाईक साहेबांनी जे पण आम्हाला ते हे केलेलं प्रोव्हाइड केलेलं तेही आम्ही लोकांना दिलं, आमच्यातर्फे लोकांना दिलं. नाईक साहेबांनी औषधं म्हणजे काही वस्तू हे केलेल्या त्याही लोकांना आम्ही प्रोव्हाइड केल्या. नाईक साहेब स्वतः बघितलं, तुम्ही कोविडमध्ये फिरत होते तसे आम्हीही प्रत्येकाच्या घराघरात तोच लोकांना त्याची जाण आहे. आणि लोक खुश आहेत की आम्हाला म्हणजे काही लोकांनी सॅनिटाईज मारताना ही लाईन बघितली, आम्ही तसं नाही बघितलं. आपली लोक आहेत, ही वेळ खूप कठीण आहे म्हणून प्रत्येकाच्या दारादारात गेलो, संपूर्ण विभागात काम केलं, त्याच्यामुळे सगळ्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे मला.